मागणं कुठलं तुफान येतंय प्रेक्षक वर्ग हा एवढ्या पायच नेऊया कारण तुफान असं येतंय ज्या बैलांनी हे बैलगाडी शर्यत छत्र गाजवलंय आणि सध्याला गाजवतात असे दोन्ही वाघ एकत्र येतात एक मुंबईचा बेताज बादशाह आणि एक संभाजीनगरचा बेताज बादशाह असा लखन आणि मथुरची गाडी होते त्यामुळे तर पब्लिक एवढं जाम झालं चला पायच एवढ्या बैलांना पळायचे त्यांना सुद्धा हा प्रेक्षक हा झाली बघा एंट्री मैदानात ज्या जोरानं काळ गाजवतात लाखो चाहत्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय असा जोर मैदानात दाखल झाला लखन आणि बिंजोडचा बेताज बादशाह घाटाचा बेताज बादशाह असा मथुर एखादे चला पाय उचलून आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये या चालू कलियुगामध्ये बघा काय कमवलं तर हे सर्व फॅन फॉलोइंग बघा आणि प्रेक्षक मंडळी बघा सर्व बैलगाडा मालकांच्या दिलावर राज करणारं व्यक्तिमत्व मुंबई किंग बिनजोडचा बेताज बादशाह मथुर मैदानात निघाला आणि सोबत पळाला मराठवाड्याचं नाव लौकिक केलेलं आणि या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव साता समुद्र पार नेऊन सोडला असा फॉर्च्युनरचा मानकरी माननीय संजयभाऊ चव्हाण करोडेकर आणि मनोहरभाऊ चव्हाण करोडेकर यांचा पंचम हिंद केसरी आणि श्रीनाथ केसरी लखन आणि मथुर मैदानात निघाला बघा प्रेक्षकांची गर्दी बघा आतापर्यंत त्याची ओळख होती बिंजोडचा बादशाह म्हणून परंतु काल परवा त्याची ओळख निर्माण झाली या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला मुख्यमंत्री म्हणून त्याला संबोधलं जाणार असा बिंजोडचा बेताज बादशाह मथुर 1001 आणि त्यांच्या सोबत श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी असा हिंद केसरी लखन काय कमावं आयुष्यामध्ये हे या ठिकाणी जिवंत उदाहरण आहे हा बिंजोडचा बेताज बादशाह ज्याचं नाव मथुर आणि दुसरा संभाजीनगर एक्सप्रेस पंचम हिंद केसरी लखन आणि दुसरा म्हणजे रणवीर राहुलभाई पाटील आडवले कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर दोन्ही मुख्यमंत्र्याची जागा घेणारे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधले जर देव म्हणून ओळखल्या गेल्या तरी सुद्धा कमी नाही या जोडीसाठी आणि याच जोडीचे मालक माननीय रणवीर राहुलभाई पाटील आडवले कल्याण यांनी सुद्धा या आपल्या मराठवाड्याच्या फॅन फॉलोअर्ससाठी आणि प्रेमींसाठी 2 दिवसापासून वेळ काढून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उपस्थित आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा सर्व चाहते मंडळीच्या वतीनं भाईंचं सुद्धा खूप खूप असा धन्यवाद हा आणि हा जमले